आज या ठिकाणी आपल्या गावचे क्रीडा क्षेत्रातील प्रतिनिधी माननीय श्री रणविजय प्रताप गायकवाड आणि शिक्षण क्षेत्राच्या प्रतिनिधी माननीय सौ अंजलीबाई रणविजय गायकवाड या आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं. या छत्रपती शाहू महाराज की चल चल या. तर आता प्रतिमा पूजनाचा हा कार्यक्रम झालेला आहे. आपल्या गावचे लाडके पैलवान वज्रकेशरी विजेते रणविजय गायकवाड यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. मी छत्रपती शाहू महाराज हे आपल्या कोल्हापूरचे राजे. आज कोल्हापूरचं जे काय नाव आहे ते फक्त शाहू महाराजांमुळे. आपल्या कोल्हापूरची कुस्ती परंपरा नावारूपाला आली ती शाहू महाराजांमुळे. माणसाचं शरीर निरोगी तर मन निरोगी. तर आजच्या दिवशी समध्यांनी वाईट सवयी सोडून व्यायाम सुरू करावा एवढंच मला वाटतं. नमस्कार. छत्रपती शाहू महाराजांनी जसं क्रीडा आणि कुस्ती क्षेत्राला प्रोत्साहन दिलं तसंच त्यांनी शिक्षणासाठी भरीव कार्य केलंय. म्हणून आजच्या दिवशी आपण आपलं गाव पूर्ण साक्षर करण्याचा निश्चय करूया आणि जे साक्षर आहेत त्यांनी अजून जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करावा. शांत बसा, शांत बसा. तर आता आपल्या दोन्ही प्रमुख पाहुण्यांनी खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आपल्याला केलं आहे. आपण सगळ्यांनी याचा नीट विचार करून वागावा असं मला वाटतं. आता मगापासून मोठ्या आतुरतेनं आपण ज्या कार्यक्रमाची वाट पाहताय तो छोट्या मुलांचा फॅन्सी ड्रेसचा कार्यक्रम आता सुरुवात करूया. पहिला स्पर्धक आपल्या समोर येतोय आणि जरा जपून राहा बरं का. आता आपल्या समोर येत आहे आपल्या गावातील एक हर हुनरी कलाकार. त्याचं नाव आहे ढेरपोट्या. बघूया तो काय काय सांगतोय ते. चला ज्योतिष पाहणार, चला भविष्य सांगणार. चला ज्योतिष पाहणार, चला भविष्य सांगणार. पास होणार काय नापास होणार ते लगेच सांगणार. चला भविष्य सांगणार, चला भविष्य सांगणार. पाऊस पडणार काय नाही पडणार हे लगेच सांगणार. चला ज्योतिष पाहणार, चला ज्योतिष पाहणार. बाई तुमच्या मनातलं सांगणार. ए दादा तुझं लग्न होणार. चला ज्योतिष सांगणार, चला ज्योतिष सांगणार. आता एक सरप्राईज बघा. ए कार्ट्यांनो शांत बसत नाही काय. नाही एक किक्काच्या बुडावर पट्ट्याच मारतो. काय रे तुमच्या त्या डिग्रीवाल्या बाई कुठे आहेत? हा या 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 या.
शिक्षित विभूजित डिग्री वाल्या बाई आल्या. या 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 आ मधू आलो रे. आणि आता येत आहे दौलतवाडीचे सगळ्यात बारके पैलवान राजवीर उर्फ लाडू पैलवान. ऐक्य, परस्पर प्रेम, विश्वास वर चिकाटीचे प्रयत्न हेच आपले क्षेत्र पाहिजे. माणसानं माणसावर प्रेम करणं हीच खरी माणुसकी. छत्रपती शाहू महाराज की जय. छत्रपती शाहू महाराज की जय. आता आपण या प्रसंगी जी ग्राम स्वच्छतेची मोहीम हाती घेतल्या त्याची सुरुवात करूया.
बोला. काय दगडू मा या की सामसं पहिला कुठे नव्हता सा हा आता खायला तेवढं आलाय जवळ पिलटा स्लाप करायला करणार ना मग? हे घ्या. आजी घे दे. खा बाळवा तू बार काय तू खा थोडं चालू नाही तू खा. लई गुणाचं पोरगा आहे ग नको म्हणते मला खा म्हणते. अहो लाडू लाडू आजी तुम्हाला अजून काही हवं असेल तर मला सांगा. हा बर 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 हो लई गुणाचं पोरगा आहे हो मला द्यायला नाही हो. हा आता लाडू अरे बाळा तू कशाला बाहेर घेऊन गेलास प्लेट. आजींना हवं होतं तर मला सांगायचं मी दिलं असतं. मी शाहूबाराचं म्हणलोय. सारखंच बागायला पाहिजे ना व. कसं आजच नाही रोज त्यांच्यासारखं चांगलं वागायला पाहिजे बघ. वागणार की. कुठला आणलास रे एवढा चांगुलपणा. कुणी सांगितलं. कुणी सांगायला कशाला लागतंय. अहो छत्रपती शाहू महाराजांचे विचार इथल्या मातीत इतके खोल रुजलेत की येणाऱ्या समध्या पिढीमध्ये ते दिसून येतात. काय पोस्टर होय मग. आणि हे चांगले विचार जपणं पालक म्हणून माणूस म्हणून आपलं काम आहे. एकदम बरोबर बोललास बघा. छत्रपती शाहू महाराज की छत्रपती शाहू महाराज की. अगं त्या सगळ्या पोरांच्यात कोणी असं आलं बघ चालत एकदम रुबाबात डिक्टो शाहू महाराज. आणि भाषण तर असलं केले की नाही माणसानं माणसावर प्रेम करणं हीच खरी माणुसकी. एकच नंबर बघ. हो ना मला तर नवलच वाटलं. एवढा लहान असून एवढा समजूतदारपणा आला कुठनं. लय गुणाचं पोर आहे ग बाई माझं. तुमच्या दोघांच्या संगतीत राहिल्यावर चांगलंच शिकणार की. आता साहेब असत तर लाडूला शाबासकी दिली असती बघ. होय की आबासनी सांगायला पाहिजे. आता लगेच फोन करतो. कर कर. हॅलो आबा कसा आहे सर. इकडं बी समजे ठीक आहे. ते ना बाबा आज लाडू गावच्या कार्यक्रमामध्ये शाहू महाराज झाला होता ना आबा. त्यानं स्वतःचा खाऊ बेगा गरीब आजीला दिला. अहो ती आजी लई खुश झाली बघा. अहो लई कौतुक वाटलं आम्हाला त्याचं. पर ते ना बाबा तुम्ही कधी येत आहे. लई दिवस झालो जाऊन या की लवकर. चालतंय बरं ठेवू काय. हा हा आबा म्हणजे लवकरात लवकर येतो. आणि हे बी सांगितलंय की लाडूला शाबासकी द्या म्हणून. शाबासकी म्हणून काय देणार. हो तुला काय पाहिजे फक्त सांग. तालीम कुस्ती. चालतंय ठरलं तर मग उद्यापासून तुझी तालीम आणि कुस्ती सुरू होणार म्हणजे होणार बघ. आणि शाळा ही शाहू महाराजांनी क्रीडा आणि शिक्षण दोन्हीला तेवढंच महत्व दिले. तेव्हा आता कुस्ती सुरू तर मग शाळाही सुरू. यात बदल होणार नाही. चालतंय.
काय पैलवान, काय चाललंय? विचार करतो विचार. विचार करताय? बाहेर काय आहे काय? नाही, मग एवढा कसला विचार करताय? आपल्याला तालमीत जायचं. मावशी बी म्हणते, मग करायचं काय? तुला दोन्ही बी करायचं ना व? मग कर की. अरे मी बारकाय की, दोन कसं जमणार मला? अच्छा, असं आहे वय. हा, माऊला सांग की मस्त पैकी टाइम टेबल करून द्यायला. टाइम टेबल कसलं ते? तर टाइम टेबल म्हणजे हा कसं असते माहितीये का? मला आहे की नाही मला आणि कुस्ती हे कसं जमवायचं तेच कळणं झालं होतं बघ. होय, मग मी काय केलं, अंजलीबाईंनी सांगितलं. मग अंजलीबाईंनी मला मस्तपैकी टाइम टेबल करून दिलं बघ. तिकडं माझा मळा होता, इकडे तुझी शाळा आहे. आणि कसं असते टाइम टेबल लागलं की नाही की समजा कसं निवांत मध्ये होतोय बघ. किंवा मावाली सांगतेस नाही. माऊ, मला टाइम टेबल पाहिजे. टाइम टेबल? कसलं टाइम टेबल? हा, मी आता कुस्ती आणि शाळा दोन्ही करणार, म्हणून टाइम टेबल पाहिजे. तू राणादाला कसं करून दिलं होतंस तसंच. मी ठरवलंय आजपासून तुम्हाला येळ द्यायचा. म्हणजे आता तुम्ही जाणार आहेत ना तर तयारीला हातभार लावायचा. खरं तर लय येळ द्यायचंय. तुम्हीच सांगितलंय ना व, समजा लक्ष तालमीकडे आणि शेताकडे द्यायचं. मग कसं जमणार? तुम्हीच काहीतरी तोडगा काढा बाबा. आपण एक काम करूया, आपण ना वेळापत्रक तयार करूया. अच्छा, ठीक आहे, मी तुला मस्तपैकी टाइम टेबल बनवून देते. मला माहितीये काय करायचं असतं ते. काय करणार? अरे काही नाही करणार, तुला छान टाइम टेबल बनवून देणार. काय हे ना व? तुम्ही बी तुमचं नवीन टाइम टेबल बनवून घ्या की. माझं? हा, कशाला? कशाला म्हणजे तुमच्या टाइम टेबल मध्ये समधी घरची कामं, तुमची शाळा आणि लाडू एवढंच आहे. माझ्यासाठी येळच नाही. तेव्हा जरा नवीन टाइम टेबल करून घ्या की. काही गरज नाहीये. जेव्हा लाडू असतो तेव्हा तुम्ही असताच की. तुमच्यासाठी वेगळा वेळ कशाला पाहिजे? पाहिजे. काही गरज नाहीये. आता आधी मला लाडूच्या टाइम टेबल कडे लक्ष देऊ द्या. अहो पण आता पण वगैरे काही नाही. तुम्ही जा बरं खाली. अहो माझं ऐकून तर घ्या. नको, मला काही ऐकायचं नाही. लाडू, तुला टाइम टेबल हवंय ना? हो. मग जा बरं तुझ्या राणादाला खाली घेऊन जा. जा लवकर. ये उतर उतर. मी काय म्हणतो, चल ऐकून तर घ्या. दादा, मी तुला उचलून देऊ काय? नाही नको, चल चल. लाडूचं टाइम टेबल